या भाषा बंदच करा आणि हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. तर मनोज जरांगेंनी भर उन्हामध्ये बेमुदत उपोषणाचा निर्धार तर केलाय. त्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याशी आज झालेल्या चर्चेत त्यांनी काही मागण्या त्यांच्या सांगितल्या. या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. यातल्या बऱ्याचशा मागण्या या आधीच्याच मागण्या आहेत, परंतु त्या पूर्ण न झाल्यामुळे नाराजी आहे. मराठा मंत्रालय स्थापन करा ही एक महत्त्वाची मागणी त्यांनी आज केली आहे. कुणबी प्रमाणपत्र त्याची वैधता थांबणार नाही याची लेखी सूचना द्या. सातारा गॅझेट लागू करा. "1994चा GR रद्द करा. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या ही त्यांची आधीचीच मागणी आहे आणि त्याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय, कारण काही गुन्हे मागे घेतले गेले नाहीयेत असा त्यांचा दावा आहे. मनोज जरांगे आणि विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यातली चर्चा आज प्रसार माध्यमांसमोरच झाली. संपूर्ण महाराष्ट्राने ही चर्चा ABP माझावरती लाईव्ह बघितली आहे, जवळपास 2.25 तास. खरं सांगायचं तर ही 2.25 तासांची लाईव्ह चर्चा सरकारकडनं आलेल्या प्रतिनिधींना एक प्रकारे उघडी पाडणारी ठरली. जरांगे यांच्याकडनं उपस्थित केल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरच प्रतिनिधींकडे नव्हती. जरांगे एखादी मागणी समोर ठेवत त्याला राधाकृष्ण विखे पाटील काउंटर करण्याचा प्रयत्न करत, पण त्यांचं उत्तर येत नाही. तोच मनोज जरांगेंकडे प्रतिप्रश्न तयार असत. हे सगळं काही संपूर्ण महाराष्ट्राने ABP माझाच्या माध्यमातून लाईव्ह बघितलं, अनुभवलं. अनेक जण या चर्चेमुळे आश्चर्यचकितही झाले असतील. या सगळ्या संपूर्ण चर्चेनंतर जरांगे हे दाखल्यांसह सज्ज होते हे प्रत्येकाला कळलं होतं. त्यांच्या हाती विविध मागण्यांचे जुने संदर्भ होते, जुन्या नोंदी सज्ज होत्या, कायदेशीर आणि तांत्रिक बाबी त्यांना माहिती होत्या. त्या आधारे अनेकदा विखे पाटील यांचा दावा जरांगे खोडताना दिसले. काही वेळा विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली, असंही अगदी सगळ्यांनी लाईव्ह ABP माझाच्या माध्यमातून बघितलंय. अखेर किमान 2 तासासाठी उपोषणाचा विचार सोडून द्या, यावर जरांगेंना राजी करण्यात मात्र विखे पाटलांना यश आलं. आता याच चर्चेचा पुढचा अंक थोड्याच वेळात पुन्हा एकदा रंगणार आहे आणि उद्यापासूनचं उपोषण आंदोलनाबद्दल सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. म्हणजेच हे आंदोलन होणार नाही अशा पद्धतीच्या निर्णयाची अपेक्षा आहे. तुम्ही तर द्या एकदा हैदराबादचं गॅजेट, आमच्या हक्काचं मान्य आहे तुम्हाला, देऊन टाका ना मला मराठवाड्यातल्या मराठ्याला. गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो, झाले 10 महिने, थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा वेळ होता 10 महिने. आता ऍडमिशन 50 लाख पोराची तेवढे पोरं नाही आहे. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला. अहो, मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनियर. आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादच्या गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं पुस्तक.